नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर आज आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा 2026 ऑगस्ट करा नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय. पूर्ण होतील मनातल्या तुमच्या 2 मोठ्या इच्छा. तर कोणत्या आहेत बघूया नारळाचा उपाय. तर श्रावण पौर्णिमेला हिंदू धर्मात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे 2 मोठे सण साजरे केले जातात. यंदा तिथीच्या गणितानुसार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाणार आहेत. पौर्णिमा तिथी, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन मुहूर्त पंचांगानुसार श्रावण पौर्णिमेचा काळ खालीलप्रमाणे आहे. तर पौर्णिमा प्रारंभ 27 ऑगस्ट 2026 सकाळी 9:08 वाजता. पौर्णिमा समाप्ती 28 ऑगस्ट 2026 सकाळी 9:47 वाजता. तर 27 ऑगस्टला नारळी पौर्णिमा आणि 28 ऑगस्टला रक्षाबंधन का? तर पौर्णिमा ही तिथी थेट चंद्राशी संबंधित असते आणि 27 ऑगस्ट रोजी रात्री पौर्णिमेचा चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमा 27 ऑगस्ट रोजी साजरी होईल. दुसऱ्या बाजूला श्रावण पौर्णिमेचा उपवास आणि रक्षाबंधनासाठी उदया तिथी मानली जाते. पौर्णिमा तिथी 28 ऑगस्टचा सूर्योदय पाहत असल्याने रक्षाबंधन आणि पौर्णिमेचा उपवास 28 ऑगस्ट रोजी पाळला जाईल. नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात. नारळी पौर्णिमेला सागरपुत्र कोळी बांधव समुद्राची विविध पूजा करून समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समुद्राला सोन्याचा अथवा खरा नारळ श्रीफळ अर्पण करतात. नारळ हे समृद्धी, पावित्र्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. तसे सौभाग्य आपल्यालाही मिळावे यासाठी नारळाचा उपाय कसा आणि कधी करायचा ते जाणून घेऊयात. पण त्याआधी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर चला पुढे पाहूयात आपण. मनोकामनापूर्तीसाठी नारळाचा सोपा आणि प्रभावी उपाय. तर ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांच्या मते नारळी पौर्णिमेच्या रात्री नारळाचा एक सोपा उपाय केल्यास व्यक्तींच्या मनातील कोणत्याही 2 मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तर कधी करायचा उपाय ते आपण पाहूयात. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चंद्रोदय म्हणजे सायंकाळी 6:59 झाल्यानंतर हा उपाय करावा. या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी ते भारतातून दिसणार नसल्याने वेधादी नियम पाळू नयेत. उपाय करण्याची पद्धत काय आहे तर स्वच्छ हातपाय धुवून हातात एक श्रीफळ पाणी असलेला नारळ घ्यावा. मोकळ्या आकाशाखाली उभे राहून किंवा खिडकी किंवा बाल्कनीतून पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहावे. ज्यांच्याकडे चंद्रदर्शन शक्य नाही त्यांनी चंद्राला मनोमन स्मरून प्रार्थना करावी. हातात नारळ धरून चंद्राकडे पाहत आपल्या कोणत्याही 2 अत्यंत महत्त्वाच्या इच्छा मनात मागाव्या. तर त्या कोणत्याही इच्छा असू शकतात. तुमच्या इच्छा काय आहेत ते तुम्ही मागू शकता मनातल्या मनात. तर इच्छा मागताना त्या इच्छा आधीच पूर्ण झाल्या आहेत आणि आपण आनंदी आहोत असे सकारात्मक चित्र डोळ्यासमोर आणावे. चंद्रदेव हे मनाचे कारक, मनसोजात मानले जातात. त्यामुळे चंद्रदेवाला मनोभावे नमस्कार करून या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. रात्रभर तो नारळ घरातील देवाऱ्याजवळ किंवा पवित्र ठिकाणी ठेवावा. तर दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्ट रोजी ते श्रीफळ घराबाहेरील कोणत्याही झाडाच्या बुंद्याशी आदरपूर्वक विसर्जित करावे किंवा ठेवून द्यावे. पौर्णिमेच्या रात्री चंद्राची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते. पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक विचारांनी केलेली ही छोटीशी कृती मनातील संकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते अशी मान्यता देखील आहे. तर हा असा व्हिडिओ आजचा होता की नारळी पौर्णिमेला नारळाचा काय प्रभावी उपाय आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगितलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा म्हणजे तुम्हाला माहिती भेटेल. आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे नक्की मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईन. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.